माझं नाव आहे कविता, वय 24. मी पुण्यात राहते आणि एका बड्या मॉलमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करते. माझं घर टॉप फ्लोअरवर आहे आणि समोरच एक जुनं फ्लॅट आहे, जिथं नुकताच एक पुरुष राहायला आला. नाव विक्रांत. तो वयाने थोडा मोठा, सुमारे 35-36, पण त्याचं व्यक्तिमत्व अगदी प्रखर. दररोज सकाळी अंग झाकणारा टी शर्ट आणि पायजामामध्ये गॅलरीत उभा राहून तो कॉफी प्यायचा आणि मला खिडकीतून पाहायचा. मी हळूच पडदा सरकून बघायची. आमच्या दोघांचं काही न बोलता चाललेलं कॉम्युनिकेशन होतं. नजरेचं, हावभावांचं आणि काहीसं मनाचंही. एक दिवस मी घरी एकटी होते. मी मोकळ्या केसात सुतर कपड्यांमध्ये गॅलरीत आंबा खायला बसले. तो तसाच समोर होता आणि त्याच्या नजरांनी माझ्या हातातील आंब्यावरून नजर हळूहळू माझ्या छातीकडे वळवली. मी मुद्दाम हळूच आंब्याचा रस ओठावरून गळू दिला आणि तो बोटाने टिपून पुन्हा चाटून घेतला. विक्रांत एकटक बघत होता. त्याच्या कपातली कॉफी थंड झाली, पण नजर गरमच होती. तुला पण आवडतो का आंबा? मी हळूच विचारलं. त्याने हसून मान डोलावली. आंबा आणि असा रस कोणाला नाही आवडणार. त्या दिवशी काही बोललो नाही, पण त्या रात्री विक्रांतने मला इन्स्टावर मेसेज केला, तुझा आंबा आज मनात रुतून बसलाय. मी हसले. तो तर फक्त झलक होती. खरं अनुभवायचं असेल तर दाराच्या आत यावं लागेल. त्याच रात्री दोनदा इन्स्टावर मेसेज आल्यानंतर कविता दरवाजाजवळ उभी राहिली. हलकासा परफ्यूम, मोकळे केस आणि एक नाजूक नाईटी अंगावर. टिंग टॉंग. विक्रांत समोर उभा होता. त्याच्या हातात 2 हापूस आंबे आणि एक हलकंसं स्मित. सांगितलं होतंस ना, आत यावं लागेल अनुभवण्यासाठी. कविताताने हळूच दरवाजा बंद केला. घरात फक्त मंद लाईट आणि आंब्याचा मोहक गंध. विक्रांतने प्लेटमध्ये आंबा ठेवला आणि विचारलं, सांग, कुठून चाखू आधी? कविता हसली आणि एका आंब्याचा फोड तिच्या ओठांवर धरून म्हणाली, जेठ मासा आहे, सुरुवात गोडसरच व्हायला हवी. विक्रांतने त्या फोडाला आपले ओठ टेकवले, पण नजर तिच्या डोळ्यांमध्ये. त्या आंब्याचा रस ओघळत तिच्या हनुवटीवरून गळू लागला. तो बोटाने टिपत गेला आणि मग हलक्या ओठांनी त्या रसाचा मागोवा घेत गेला. गळा, मानेवरून काळजाच्या अगदी जवळपर्यंत. कविताच्या अंगावर रोमांच उठले. ती मागे सरकली आणि पलंगाच्या काठावर बसली. जर आंबा इतका गोड असतो तर मला कल्पना आहे की तू किती मधुर आहेस. तो कुजबुसला. ती हलक्या आवाजात म्हणाली, फक्त रस प्यायचं नसेल तर कोर निखळ सुद्धा मिळेल. विक्रांत आता तिच्याशी अगदी जवळ. त्या रात्री आंबा संपला, पण कविता आणि विक्रांतची तहान अजून बाकी होती. दुसऱ्या दिवशी सकाळ. कविता शॉवरमधून बाहेर आली. अंगावर फक्त टॉवेल, केस ओले आणि ओठांवर अजूनही काल रात्रीचा स्वाद. विक्रांत किचनमध्ये होता, पण त्याचं लक्ष दर 2 सेकंदांनी बाथरूमच्या दिशेनं जात होतं. कविता त्याच्या कानात हळूच कुजबुसली, आज आंबा फ्रीजमध्ये नाही, मीच ओलसर आहे. तो फक्त तिला एकटक पाहत राहिला. कविता हळूहळू त्याच्यासमोर उभी राहिली. टॉवेल हळूच बाजूला सरकली.
तिच्या ओल्या त्वचेनं त्याला वेडं करून टाकलं. आज एक वेगळी कल्पना आहे, तिनं सांगितलं. तिनं 2 आंबे आणले. त्यातला रस तिच्या गळ्यावर हळूच ओतला. तो रस मानेवरून ओघळत तिच्या उंचावलेल्या वक्षस्थळावरून घसरू लागला. विक्रांतचा श्वास थांबला. हे सगळं साफ करायचंय तुला, जिभेने ती कुजबुसली. तो हळूच तिच्याकडे झुकला आणि त्या आंब्याच्या रसाला चाटत चाटत तिच्या शरीराचं एक एक कोपरा चाखू लागला, जणू एखाद्या देवाच्या प्रसादासारखं. कविता त्याच्या केसांमध्ये बोटं घालून त्याला अजून जवळ ओढते. तिच्या तोंडून फक्त हलकं सुसाट श्वास बाहेर पडतो. आजचा आंबा फारच गोड आहे, पण तू तर माझ्या तहानेला संपवतच नाहीस.